हॅलो एव्हरीवन, द विजय अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आपण डी-एस-ए सिरीज डी-एस-ए कंप्लीट कोर्स हा चालू केलेला आहे. तर याच्यामध्ये सेक्शन नंबर 2मध्ये आपण ॲरेजचे कन्सेप्ट इथे वन बाय वन सगळे बघत आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲरे ट्रॅव्हर्सल हा कन्सेप्ट कव्हर करणार आहोत आणि याच्याबद्दल सगळे डाऊट्स क्लिअर करणार आहोत. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण ॲरे इंडेक्सिंगचा कन्सेप्ट बघितला होता. तर त्याच्यानंतर आता आपण ॲरे ट्रॅव्हर्सल का राहतं त्याच्याबद्दल बघणार आहोत. तर याची डेफिनेशन बघायची झाली तर ॲरे ट्रॅव्हर्सल मीन्स व्हिजिटिंग इच एलिमेंट ऑफ ॲन ॲरे वन बाय वन युजली फ्रॉम बिगिनिंग टू एंड. तर तुमचा जो पण ॲरे राहतो त्याच्यामध्ये काही एलिमेंट्स राहतात आणि ते एलिमेंट्स स्टोअर केलेले राहतात. तर त्या एलिमेंट्सला जर आपल्याला प्रिंट करायचं असेल किंवा आपण त्याला व्हिजिट करायचं असेल तर त्याच प्रोसेसला आपण काय करतो, ट्रॅव्हर्सल असं बोलत असतो. तर वन बाय वन आपण सगळ्या एलिमेंट्सला काय करत असतो, ॲरेमधल्या व्हिजिट करत असतो. तर ही प्रोसेस तुमची स्टार्टिंगपासून तर एंडिंगपर्यंत होत असते. यालाच आपण ॲरे ट्रॅव्हर्सल असं बोलतो. तर गोईंग थ्रू द कंप्लीट ॲरेच्या थ्रू आपण जातो आणि प्रोसेसिंग इच एलिमेंट वन बाय वन. तर आपण प्रत्येक एलिमेंटला वन बाय वन काय करत असतो, प्रोसेस करत असतो. तर याचं एक्झाम्पल बघायचं झालं तर इथे तुम्ही बघू शकता की ॲरे आहे आणि त्याच्यामध्ये काही एलिमेंट्स आपण स्टोअर केलेले आहेत. तर या प्रत्येक एलिमेंटला आपण काय करत असतो, तिथे व्हिजिट करत असतो वन बाय वन. सगळ्यात पहिले 10 आलं, त्यानंतर 20 आलं, त्यानंतर 30, मग 40 आणि मग 50. तर अशा प्रकारे काय करत असतो आपण, तिथे ट्रॅव्हर्सिंग करत असतो तुमच्या ॲरेला. तर हा झाला ट्रॅव्हर्सलचा कन्सेप्ट. त्यानंतर याची नीड का लागली आपल्याला, का आपण याचा यूज करतो. तर we use traversal whenever we want to perform an operation on every element of an array. तर ॲरेमधल्या प्रत्येक एलिमेंटचा आपण काय करत असतो, तिथे ऑपरेशन करत असतो, परफॉर्म करत असतो. तर त्यासाठी आपल्याला ट्रॅव्हर्सलचा कन्सेप्ट तिथे लागतो. तर याचे एक्झाम्पल आहेत जसं की प्रिंट ऑल एलिमेंट्स. जर आपल्याला समजा आपल्याला सगळे एलिमेंट्स जर तिथे प्रिंट करायचे असतील तर आपण याचा यूज करतो. त्यानंतर कॅल्क्युलेट द सम, फाइंड द लार्जेस्ट एलिमेंट, फाइंड द स्मॉलेस्ट एलिमेंट, सर्च फॉर ॲन एलिमेंट्स, काउंट एलिमेंट्स, मॉडिफाय एलिमेंट्स किंवा कॅल्क्युलेट ॲव्हरेज. तर या सगळ्या जे ऑपरेशन्स राहतात, या सगळ्या ऑपरेशन्समध्ये काय करत असतो आपण, ट्रॅव्हर्सलचा तिथे कन्सेप्ट यूज करत असतो. ऑलमोस्ट एव्हरी ॲरे बेस अल्गोरिदम स्टार्ट विथ ऑर इन्व्हॉल्व्स ट्रॅव्हर्सल. तर तुमचा जो ॲरे बेसचे अल्गोरिदम राहतात ते नेहमी स्टार्ट कशापासून करतात, ट्रॅव्हर्सलपासून. आणि त्याच्यामध्ये जे पण ऑपरेशन्स असतात तुमचे, त्याच्यामध्ये पण ट्रॅव्हर्सलचा जो कन्सेप्ट असतो तो इन्व्हॉल्व असतो. तर अशा प्रकारे याचा यूज होतो, म्हणून आपल्याला ट्रॅव्हर्सलचा तिथे गरज पडते ॲरेमध्ये. त्यानंतर ॲरे हा कसा वर्क करतो, तर वर्क कसं करतो त्याच्याबद्दल बघूयात. समजा आपल्याकडे एक ॲरे आहे आणि त्याच्यामध्ये काही एलिमेंट्स आपण इथे स्टोअर केलेले आहेत. तर हे जर आपल्याला ट्रॅव्हर्स करायचे असतील ॲरेचे एलिमेंट, तर आपण काय करतो, वी व्हिजिट इच एलिमेंट वन बाय वन. तर वन बाय वन आपण काय करत असतो, या एलिमेंट्सला व्हिजिट करत असतो. जसं की स्टेप नंबर 1ला काय करेल आपण, 10ला व्हिजिट करेल, त्यानंतर 20ला, त्यानंतर 30ला, 40ला आणि लास्टला जो एलिमेंट असेल तो लास्टला तिथे व्हिजिट करणार आपण, जसा की 50. आफ्टर व्हिजिटिंग द लास्ट एलिमेंट, जेव्हा आपण लास्ट एलिमेंटला व्हिजिट करू त्यानंतर काय होईल, तुमचं जे ट्रॅव्हर्सलची प्रोसेस राहील ती कंप्लीट होईल. तर अशा प्रकारे हे काय करतं, वन बाय वन तिथे एलिमेंट्सला व्हिजिट करत असतं. म्हणून हे कसं वर्क करतं याच्याबद्दल आपल्याला ॲरेमध्ये माहिती पाहिजे. त्यानंतर ट्रॅव्हर्सल युजिंग लूप. तर पहिली जी मेथड आहे तुमची ट्रॅव्हर्सल करायची, ती त्याच्यामध्ये आपण लूप्सचा यूज करत असतो. तर लूपमध्ये आपण सगळ्यात जास्त फॉर लूपचा यूज करतो पायथॉनमध्ये, तुमच्या ॲरेला ट्रॅव्हर्स करायचं असेल तेव्हा. तर याच्या एक्झाम्पलमध्ये तुम्ही बघू शकता, इथे एक ॲरे क्रिएट केला आहे आपण, त्याच्यामध्ये काही व्हॅल्यू स्टोअर केलेल्या आहेत आणि इथे फॉर लूपचा यूज करून आपण काय करत आहे, ॲरेला ट्रॅव्हर्स करत आहे. तर आपण एक व्हेरिएबल घेतला आहे इथे ॲरेचा, त्याला नाव दिलेलं आहे एलिमेंट, आणि इथे आपण ॲरे घेतलेला आहे. तर ॲरेमधला जो पण एलिमेंट असेल तो आपल्याला प्रिंट करायचा आहे आणि प्रिंटमध्ये काय करणार आपण, एलिमेंटचा डिक्लेअर करणार इथे. तर तो काय करेल, चेक करेल वन बाय वन एलिमेंट्सला आणि आउटपुटमध्ये आपल्याला काय करेल, प्रिंट करून देईल. म्हणजेच काय, सगळ्यात पहिले तो 10ला व्हिजिट करेल, 10ला व्हिजिट केल्यानंतर तो काय करेल, 20ला व्हिजिट करेल आणि तो वन बाय वन असं प्रिंट करून देईल आपल्याला आउटपुटमध्ये सगळ्या ॲरेचे एलिमेंट्स. जोपर्यंत तुमची लूप शेवटपर्यंत जाणार नाही, शेवटच्या एलिमेंटला जोपर्यंत प्रिंट करणार नाही तोपर्यंत ते काय करेल, पूर्ण जे ॲरेचे एलिमेंट्स आहेत तो सगळे प्रिंट करून देईल. तर हे झालं लूप्सचा यूज करून. त्यानंतर दुसरा जो आहे त्याच्यामध्ये आपण इंडेक्सचा यूज करतो. आता ॲरेला कसं ट्रॅव्हर्स करायचं आहे आपल्याला, इंडेक्सचा यूज करून.
तर आपण इथे एक ॲरे घेतलेला आहे सेम, त्याच्यामध्ये सेम व्हॅल्यूज आपण स्टोअर केलेल्या आहेत, पण इथे आपण इंडेक्सचा यूज करणार. तर फॉर लूप घेतलेली आहे आपण, त्याच्यामध्ये आय म्हणजेच काय तुमचे जे एलिमेंट्स आहेत ते, इन अ रेंज, रेंज म्हणजेच काय तुमचे जे पण जितके पण एलिमेंट असतील, आणि इथे तुम्ही ॲरे घेतलेला आहे त्याची लेंथ काढलेली आहे. तर लेंथ किती आहे, जितके एलिमेंट्स आहेत तुमचे तितकी त्याची लेंथ राहील. तर किती एलिमेंट्स आहेत, समजा 5 एलिमेंट्स आहेत, तर 5 इथे लेंथ झाली तुमच्या ॲरेची. त्यानंतर रेंज, रेंज काय येईल तुमच्या ॲरेची 5च येईल, कारण 5 एलिमेंट आहेत. तर तो काय करेल, प्रिंट करेल तुमच्या ॲरेमधल्या प्रत्येक एलिमेंटला. सगळ्यात पहिले करंट एलिमेंटला तो प्रिंट करेल, तो आहे 10. त्यानंतर परत लूप रन करेल, त्यानंतर दुसरा जो एलिमेंट असेल त्याला रन करेल. जोपर्यंत ही लेंथ तिथे पूर्ण होत नाही तोपर्यंत तो काय करेल, ॲरेमधले सगळे एलिमेंट्स इथे प्रिंट करून देईल. तर अशा प्रकारे इंडेक्सचा यूज करून आपण इथे ट्रॅव्हल्स करू शकतो तुमच्या ॲरेला. तर या 2 मेथड आहेत, या 2 मेथडचा यूज करून तुम्ही काय करत असता, तुमच्या ॲरेला ट्रॅव्हल्स करत असता. त्यानंतर एक पायथॉनचं एक्झाम्पल आहे, प्रॅक्टिकल पायथॉन एक्झाम्पल. याच्यामध्ये आपण काय करणार आहे, सम करणार आहे तुमच्या एलिमेंट्सची युजिंग ट्रॅव्हर्सल. तर ट्रॅव्हर्सलचा यूज करून आपण या प्रोग्राममध्ये काय करणार आहे, तुमचे जितके पण एलिमेंट्स असतील ॲरेमध्ये त्यांची समेशन इथे करणार आहे. तर सगळ्यात पहिले आपण एक ॲरे घेतलेला आहे, त्याच्यामध्ये काही व्हेरिएबल्स आपण इथे व्हेरिएबल्स नाही व्हॅल्यूज इथे स्टोअर केलेल्या आहेत. त्यानंतर टोटल घेतलेली आहे आपण इनिशियली 0. त्यानंतर फॉर लूप घेतलेला आहे आपण, इथे एलिमेंट्स घेतलेलं आहे व्हेरिएबल, आणि ॲरे घेतलेला आहे. तर ॲरेमध्ये काय आहे, टोटल आहे, टोटल करायचे आहेत आपल्याला, प्रिंट करायचे आहे. त्याच्यामध्ये काय करणार आपण इथे, टोटल जितके पण असेल तितकी, आणि तुमचा जो करंट एलिमेंट असेल त्याला आपण याच्यामध्ये ॲड करणार. त्यानंतर प्रिंट स्टेटमेंट दिलेलं आहे आणि समेशन आपल्याला प्रिंट करायचे आहे. तर टोटल इथे आपण इथे हा व्हेरिएबल इथे दिलेला आहे. तर याच्यामध्ये काय होणार, सगळ्यात पहिले तुमची जी लूप असेल त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले टोटल इज इक्वल्स टू काय जाईल, टोटल प्लस एलिमेंट. तर सगळ्यात पहिले इनिशियलला तुमची टोटल किती आहे, 0. तर सगळ्यात पहिले रन होईल तिथे 0 प्लस सगळ्यात पहिला जो एलिमेंट असेल तो येईल. तर सगळ्यात पहिला जो एलिमेंट आहे तो 10 येईल. तर याची समेशन झाली इथे 10. त्यानंतर परत लूप काय करेल, रन करेल आणि दुसऱ्या एलिमेंटकडे जाईल. तर दुसऱ्या एलिमेंट कोणता आहे, आता टोटल काय झाली तुमची, टोटल झाली इथे 10. मागच्या कंडिशनवरून टोटल झाली 10, आणि करंट जो एलिमेंट असेल तो काय आहे इथे 20 आहे. तर 20 इथे येईल. त्यानंतर काय होईल, तुमची जी ही टोटल होईल ती होईल इथे 30. अशा प्रकारे तुमची जी टोटल राहील ती 30 होईल. त्यानंतर परत लूप तुमचा रन होईल, त्यानंतर इथे 30 येईल. त्यानंतर पुढचा जो एलिमेंट असेल तो इथे प्रिंट होईल, जो असेल तो 30. तर परत याची समेशन झाली 60. आता 60 झाल्यानंतर परत इथे टोटल येईल 60 प्लस एलिमेंट. आता प्लस हा एलिमेंट कोणता असेल, 40. तर त्याचं किती झालं आता, 100 नंतर परत काय करेल, 100 ही झाली टोटल. त्यानंतर परत प्लस करेल पुढचा एलिमेंट कोणता आहे आपला, 50. आता हा झाला लास्टचा एलिमेंट म्हटल्यावर इथे टोटल किती झाली आपली, 150 ही झाली लास्ट एलिमेंटची आपली टोटल. तर तो काय करेल, सगळ्यात लास्टला जेव्हा लूप खतम होईल तेव्हा काय करेल, प्रिंट करेल तुमच्या या व्हॅल्यूला. तर आउटपुटमध्ये आपल्याला 150 इथे भेटेल संपूर्ण एलिमेंट्सची तुमच्या ॲरेच्या. तर अशा प्रकारे हे काय करतं, वर्क करतं तुमचं ट्रॅव्हर्सल 1 बाय 1. तर 1 बाय 1 अशा प्रोसेस तिथे करत राहतं ट्रॅव्हर्स करून. अशा प्रकारे तुमचा जो कोड आहे तो रन होतो. त्यानंतर ॲरे ट्रॅव्हर्सल आणि त्याची टाईम कॉम्प्लेक्सिटी काय राहते, तर त्याच्याबद्दल थोडंसं बघूयात. तर सपोज ॲन ॲरे कंटेन्स n एलिमेंट. जर तुमच्या ॲरेमध्ये जर n एलिमेंट्स जर असतील तर तिथे ड्युरिंग ट्रॅव्हर्सलच्या वेळेस काय होणार आहे, वी विजिट एव्हरी एलिमेंट एक्झॅक्टली वन्स. तर आपण काय करणार आहे, ॲरेमधल्या सगळ्या एलिमेंट्सला एकदा तरी व्हिजिट करणार आहे. देअरफॉर द टाईम कॉम्प्लेक्सिटी काय होईल तुमची, 0n. तर n एलिमेंट्स आहेत म्हणून काय होईल, तुमची टाईम कॉम्प्लेक्सिटी पण n होईल, कारण आपण प्रत्येक एलिमेंटसाठी एकदा तरी तिथे ट्रॅव्हर्स करत आहोत. तर फॉर एक्झाम्पल इथे बघायचं झालं तर 5 एलिमेंट्स जर असतील तुमच्या ॲरेमध्ये तर 5 ऑपरेशन्स तिथे होतील. 100 एलिमेंट्स असतील तर 100 ऑपरेशन होतील. 1000 एलिमेंट्स असतील तर 1000 ऑपरेशन होतील. तसंच टाईम कॉम्प्लेक्सिटीमध्ये जर n तुमचे जर एलिमेंट्स असतील तर टाईम कॉम्प्लेक्सिटी पण तिथे n तुमची होईल. तर अशा प्रकारे याची टाईम कॉम्प्लेक्सिटी पण आपण बघितली. तर अशा प्रकारे ट्रॅव्हर्सलचा जो कन्सेप्ट होता तुमच्या पायथॉनमध्ये, तर ॲरेचा तो आपण कवर केलेला आहे. तर पुढच्या व्हिडिओजमध्ये अजून ॲरेचे जे बाकीचे कन्सेप्ट आहेत ते आपण कवर करणार आहोत. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ग्रुपची लिंक दिलेली असेल, ती जॉईन करून घ्या. तिथे तुम्हाला सगळे अपडेट्स वगैरे मिळतील व्हिडिओचे. आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा, ज्यांना DSA किंवा ॲरेचे कन्सेप्ट शिकायचे असतील त्यांच्यासोबत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, आणि काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.